मिरज पूर्व भागात नुकताच अवकाळी पाऊस व वादळाने कहर केला। यामध्ये बेडग, आरग, खटाव, शिपूर, एरंडोली, सलगरे आदी गावात घरांची पडझड झाली। चाबुकस्वारवाडीत एक जनावर दगावण्याची घटना घडली। या अनपेक्षित आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे क्षणातच होत्याचे नव्हते झाले। शेतकऱ्याचं कंबरड मोडलं। ही माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांना समजल्यावर त्यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या। त्यांना धीर दिला। आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, शेतकऱ्यांनो खचू नका, यातून मार्ग नक्कीच निघेल असा विश्वास होनमोरे यांनी शेतकऱ्यांना दिला। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तसेच प्रशासनाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। बेडगमध्ये वादळी वाऱ्याने माणिक जगताप यांचे राहते घर पडल्याची घटना घडली। तसेच मल्हारी खाडे यांचा जनावरांचा गोठा शेड वाऱ्याने उद्ध्वस्त झालं। या ठिकाणी होनमोरे यांनी भेटी दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, बेडगचे माजी उपसरपंच सचिनभैया पाटील, माजी चेअरमन शशिकांत नलवडे, वैभव कोरे, अमोल आवटी आदी पदाधिकारी उपस्थित होते। खटाव येथील रामा बंडू जाधव यांची पोल्ट्री वादळी वाऱ्याच्या पावसात जमीनदोस्त झाली। यावेळी होनमोरे यांनी शासनाची कुक्कुटपालन योजनेची माहिती शेतकऱ्यांना दिली। यावेळी खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे, विकास सोसायटी चेअरमन बाळासाहेब वनांवर, भाजप जिल्हा पंचायत राज्य व्यवस्था समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष रविकांत साळुंके, आदित्य राज इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्हाईस चेअरमन सोमलिंग बाबू पुजारी, संभाजी पारोजी, गिरीश तेलसंग, आदित्य राज इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सदस्य भीमांना हनुमापुरे हे यावेळी उपस्थित होते। सलगरे येथे वादळी वाऱ्याचा कहर पाहण्यास मिळाला। येथील जितेंद्र कांबळे यांच्या राहत्या घरावरील पत्रे वाऱ्याच्या वेगाने लांब जाऊन पडलेले आढळले। घरावरील संपूर्ण छत उद्ध्वस्त झाल्याने कुटुंब रस्त्यावर आले। या कुटुंबाला उपस्थितांनी धीर दिला आणि प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली। यावेळी सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील, तलाठी विजयाताई कगुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते।